नीचे करके मारो साले को, नीचे करके मारो बेवड़े साले। थोड़ा ढीला मारिए बेवड़े से, बेवड़े को मारो साले को, बेवड़े को मारो, बेवड़े साले को मारो, साले को मारते रहो। अरे संजय को चप्पा से मारते रहो साले को। ओ मावशी पकड़ेगा, जोर से पकड़े रहिए भाई, बेवड़े को मारो, बेवड़े को बेवड़े साले को मारो, बेवड़े साले को मारो, मरने न पाए मारते रहो। पैर से मारो, पैर से मारो साले को, हाथ दुखने लगा तो पैर से मारो साले को, बेवड़े को। नाही, संजय गायकवाड हा नराधाम, त्याला आमदार म्हणतच नाही, नराधाम हा अश्लील वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहे। मागच्या वेळेस पण त्याने मागासवर्गीयांच्या अॅट्रॉसिटी संबंधामध्ये अत्यंत घाणेरडं विधान केलेलं होतं आणि काल पुन्हा त्याने राहुलजी गांधी आमचे नेते या संबंधामध्ये ही भूमिका त्याने घेतलेली आहे। पहिल्यांदा मी त्याचा निषेध करतो आणि त्याला तात्काळ शासनानं अटक करावी आणि त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करतो। राहुलजी गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा काढली, भारत जोडो यात्रा काढली, त्यामध्ये त्यांनी संविधान वाचलं पाहिजे, लोकशाही वाचली पाहिजे, हे मुद्दे देशातल्या जनतेसमोर आणले आणि देशाच्या जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला। मागासवर्गीयांच्या संबंधामध्ये, आदिवासीच्या संबंधामध्ये, ओबीसीच्या संबंधामध्ये, दलितांच्या संबंधामध्ये राहुलजी गांधी यांनी नेहमीच एक प्रामाणिक आणि चांगली भूमिका घेतलेली आहे। त्यांनी हे सुद्धा सांगितलं की ज्या समाजाची जेवढी संख्या त्याप्रमाणे त्यांना अधिकाराचं वाटप झालं पाहिजे, ही राहुल गांधींची भूमिका आहे। गेल्या आठवड्यामध्ये अमेरिकेमध्ये त्यांनी एका पत्रकारानं विचारलं त्यांना की या देशातलं दलित, आदिवासी, ओबीसी जे आरक्षण आहे हे तुम्ही केव्हा संपवणार आहात? त्यावेळेस राहुलजी गांधींनी उत्तर दिलं की या देशामध्ये असमानता आहे, मुठभर लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे, मुठभर लोकांच्या हातामध्ये अधिकार आहेत, या देशातल्या तळागाळातल्या जनतेपर्यंत हे अधिकार पोचत नाहीत, आर्थिक सुबत्ता या देशामध्ये या गोरगरिबांच्या हातामध्ये येत नाही, त्यांचं शैक्षणिक बाबतीमध्ये ते पुढे येत नाहीत आणि ज्यावेळेस हा देश, या देशातले गरीब समान पातळीवर येतील त्यावेळेस मग त्या आरक्षणाचा विचार करू। म्हणजेच याचा अर्थ असा होतो की अजूनही या देशामध्ये असं असमतोल आहे, अधिकाराचा असमतोल आहे, सत्तेचा आहे, मुठभर लोकांच्या हातामध्ये या देशाची संपत्ती आहे आणि सर्वसामान्य गरीब माणूस आधी होरपळतोय आणि म्हणून राहुलजी गांधींना वाटलं की जोपर्यंत या देशातला तमाम जो गरीब वर्ग आहे तो इतरांच्या बरोबरीला येत नाही तोपर्यंत हे आरक्षण कायम राहील। ज्यावेळेस एकत्रित येईल, ज्यावेळेस सगळ्यांचा अधिकार समान पातळीवर येतील त्यावेळेस त्या आरक्षणाचा विचार करू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिताना मागासवर्गीयांना जे अधिकार दिले, जे रिझर्वेशनच्या माध्यमातून अधिकार दिले, तेही कायमस्वरूपी नव्हते। डॉक्टर बाबासाहेबांनी 10 वर्षासाठी ह्या सगळ्या राज्य घटनेमध्ये सगळ्या तरतुदी केलेल्या होत्या। त्यामागची भूमिका सुद्धा बाबासाहेबांची हीच होती की लवकरात लवकर या देशातला गोरगरीब माणूस आहे तो समान पातळीवर यावा,
आरक्षणाची गरज कोणाला आहे? ज्यावेळेस जर माणसं सक्षम होतील, सगळे अधिकार प्राप्त होतील, सर्व अर्थानं शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या सक्षम होईल, त्यावेळी ऑटोमॅटिक माणसं रिझर्वेशन ऑटोमॅटिक संपवून टाकतील. परंतु आज दुर्दैवानं काय झालंय की राहुल गांधींची लोकप्रियता ही या लोकांच्या डोळ्यात खूपच चाललेली आहे. या देशातला मागासवर्गीय जो आज 15-16% आहे, ओबीसी 27% आहे, आदिवासी 9-10% आहे, यांचं मतांचं जर गणित बघितलं तर हे सगळे 50-60% वर जातात. आणि हा सगळा बॅकवर्ड कम्युनिटीचा माणूस जर या ठिकाणी इंडिया आघाडीच्या मागे उभा राहिला तर या देशातली येणाऱ्या काळातली सत्ता ही या इंडिया आघाडीकडे येईल अशी त्यांना भीती वाटते. त्यांना ही भीती वाटते की 2 महिन्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या ज्या निवडणुका येत आहेत, या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार हे 100% बनतंय. आणि मग महाविकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम कसं करता येईल, सीबीआयच्या माध्यमातून, ईडीच्या माध्यमातून कसं बदनाम करता येईल, यासाठी या नेत्यांना बदनाम करण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि त्याचाच एक भाग जो संजय गायकवाड हा जो बेताल असं वक्तव्य करत सुटलेला आहे, आणि त्याच्यानंतर तो खासदार अनिल बोंडे यांनी आज काहीतरी वक्तव्य केलं की राहुल गांधींच्या जिभेला चटके दिले पाहिजे. या नराधामांचा मी निषेध करतो आणि यांच्यावर कडक कारवाई शासनानं केली पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये भीमशक्तीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्ष आणि भीमशक्तीच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू केलेलं आहे. कारण मागासवर्गीयांचा मुद्दा असल्यामुळे या ठिकाणी आमच्या सामाजिक संघटनेनं यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीनं हे नराधाम अशा पद्धतीनं करत राहतील तर या महाराष्ट्रातली जनता त्यांना सबक शिकवेल. त्यांची जागा या निवडणुकीमध्ये त्यांना दाखवून देण्यात येईल. नहीं वो लग गया मेरे को। आज संजय गायकवाड़ जो बुल्ढाना से एमएलए है, उसने राहुल गांधी पे ऐसा वक्तव्य किया है कि 11 लाख रुपया हम उनकी कोई जीप काट के उनका लाएगा तो उसको 11 लाख रुपए देंगे। क्या ये प्रजातंत्र है? ये हिंदुस्तान की जो डेमोक्रेसी है उसमें ऐसे वक्तव्य करने वाले और ऐसे बोलने वाले आदमी को किस तरह की सजा होनी चाहिए, इसके ये लोगों में सोचने वाली बात है। आज ये सत्ता में बैठे हैं और सत्ता की मस्ती इन्हों में आई है। आज एकनाथ शिंदे साहब के वो आमदार है और वो आमदार जो है आज किस तरह बात कर रहा है, क्या ये बात करने का तरीका है, बोलने का तरीका है? और ऐसे गंदे बोलने वाले, ऐसे गलत बात करने वाले और ऐसे नीच बात करने वाले आदमी को ऊपर एफआईआर होनी चाहिए, उसको जेल में डालने का काम होना चाहिए और उसको कड़ी से कड़ी सजा देने के काम होना चाहिए। आज पूरी देश में कांग्रेस पार्टी इनके अगेंस्ट में लड़ रही है और राहुल गांधी के साथ में है। राहुल गांधी प्रतिपक्ष के आज देश के नेता है, वो सम्मानीय नेता है जिन्होंने की न्याय यात्रा निकाली है, भारत जोड़ो यात्रा निकाली है और उनकी पॉपुलैरिटी बढ़ते जा रही है। इसके अगेंस्ट में इनका बड़बोलेपन, इनका दिमाग खराब हो चुका है और अलग फालतू बातें करने में ये लोग लगे हुए हैं। आने वाला समय जनता इनको बताएगी कि किस तरह महाविकास आघाड़ी इनको जवाब देगी। ये ऐसे फालतू बोलने वाले और गंदे दिमाग वाले जिनकी मानसिकता गलत है, प्रजातंत्र के विरोध में है और जो आरक्षण के विरोध में, ऐसे लोगों को सजा देने का काम महाराष्ट्र की जनता बताएगी। संजय गायकवाड़ जो है, राहुल गांधी एक ऐसा नेता है देश का जो मोदी को आज पसीने छूट गए। उनके लिए ये लोग कुछ ना कुछ तो भी बोलते रहते, रात में दारू पीते और वक्तव्य करते हैं। बस क्या बोलना है उनके खिलाफ? चोर तो है साले पूरे भरे हुए। नमस्कार। राहुल गांधी जी ने जो देश के लिए वो पर्सन अच्छा लीडर हो गया, उसका कारण बीजेपी को जलन हो रहा है। जलन से क्या होता है, उसको मार्केटिंग करके जो जोड़ के कुछ भी ऐसा बोलते हैं, बोल के जो पब्लिक अभी इंडिया आघाड़ी सरकार सब एक साथ हो गया तो इसकी जलन हो रही है कि उसका सरकार अभी अगले जन्म तक नहीं आएगा, तो इसके लिए तकलीफ हो रहा है। उसके लिए ये सब हंगामा एक बदनाम करे, चलो हिंदू वोट पकड़ने के लिए, वो दूसरा जो सरदार लोग का वोट पकड़ने के लिए, ये सब कर रहे हैं। वो जो बीजेपी वाला इतना थर्ड क्लास लो है देश में, जो जिसको भी ईडी लगा के वो जो भी उसका मन में जो भी गलत सोच विचार होता है वो सब करके कांग्रेस कभी कदम नहीं होगा। कांग्रेस और मजबूत के साथ अगले
इलेक्शन में फुल मेजोरिटी के साथ आएगा। जय भीम, जय महाराष्ट्र। संजय गायकवाडने जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याला त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आहोत. राहुल गांधी मोठे देशाचे नेते होणार आहेत आणि ते ज्या देशाचे आपले पंतप्रधान मोदी त्यांना सुद्धा पसीने सोडलेले आहेत, कारण त्यांच्या सुद्धा पायाखालची वाळू घसरलेली आहे. कारण त्यांनी भारत जोडो यात्रा ही अख्ख्या महाराष्ट्रामधून देशामधून काढली आणि त्यांनी या लोकसभेमध्ये जास्तीत जास्त लोक निवडून आणली. त्या दरम्यान आता हे भाजपचे जे संजय गायकवाड आहेत ते शिंदे गटाचे, त्यांनी हे जे वक्तव्य केले जीभ छाटण्याची आणि 11 लाख रुपये देण्याची, त्यांना चांगली सबक घडवली पाहिजे आणि सर्व त्यांना जास्तीत जास्त त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. यासाठी आम्ही या ठिकाणी निषेध करण्यात. सगळ्यात आधी तर मी संजय गायकवाड यांचा जाहीर धिक्कार करते, निषेध करते. आणि पहिली गोष्ट तर हे संजय गायकवाड कोण आहेत मला माहिती नाहीये. जर का असेच या मिंदे सरकारमध्ये असेच जर का असतील एवढे घाणेरडे वक्तव्य करताना, घाबरलेत की काय झालंय ते माहिती नाहीये. त्याच्यामुळे आमचे जे लीडर आहेत श्री राहुलजी गांधी त्यांच्या अगेन्स्ट मध्ये हे असे घाणेरडे वक्तव्य करत चाललेले आहेत. आणि जे मेन मुद्दा होता की आरक्षणच्या बद्दल त्यांना बोलायचं होतं, पण त्याला वेगळ्याच पद्धतीने पोर्ट्रेट करून त्यांनी एकदम घाणेरड्या पद्धतीत ते समोर आणलेलं आहे. आणि मी असं सांगेल त्यांना की आधी इंग्लिश शिकून या. जर का तुम्हाला समजत नसेल की राहुलजी गांधी काय बोलतायत तर मग उगाचच त्याचं जे त्यांनी वक्तव्य केलंय त्याचं पोर्ट्रेट करून घाणेरड्या पद्धतीने त्याला लोकांमध्ये आणू नका. नहीं, गुस्सा तो है। राहुल गांधी के बारे में जो ऐसा बोला है उन्होंने, ये उनको बोलना नहीं चाहिए था। आज वो जो कर रहे हैं देश के लिए, आज जो महिलाओं के लिए आरक्षण के लिए वो लड़ रहे हैं, तो वो लड़ना उनके लिए है। हम उनके साथ है और हमेशा हम उनके साथ रहेंगे। और जो उन्होंने ये भाषा बोली, ये भाषा अगर वो नेता है तो ये उनको शोभा नहीं देती ऐसी भाषा करने के लिए। धन्यवाद। राहुल जी गांधी यांनी देशभर जे चळवळ चालवलेली आहे आणि संपूर्ण देशामध्ये राहुल गांधी फेमस आहे, त्यांची जीभ छाटण्याची भाषा संजय गायकवाड सारख्या हरामखोर आमदारांनी जर केली असेल तर भीमशक्ती राहुलच्या सन्मानासाठी या ठिकाणी रस्त्यावरती उतरणार आहे आणि उतरलेली आहे. ऑल महाराष्ट्रामध्ये भीमशक्तीच्या सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आज आंदोलन केलंय. राहुलजीच्या सन्मानमध्ये जर राहुलजीची जबान छाटणार असेल तर भीमशक्ती अशा या हरामखोर माणसाची मुंडी चाटून टाकेल, एवढी ताकद भीमशक्तीमध्ये आहे. धन्यवाद, थँक्यू.